नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण विचार केला होता तुम्हाला ह्या शेळीचा लाईव्ह डिलिव्हरीचा व्हिडिओ दाखव. पण काय झालं, अचानक शेळी रात्री 9:30 ते 10 वाजता वेळेमुळं वेळच नाही भेटलं लाईव्ह कॅमेरा सेटअप करायला किंवा आपल्याकडं कॅमेरा धरायला कोण नव्हतं अचानक शेळी वेळेमुळं. तर हे बघा, आता आपण तुम्हाला थोडक्यात 1-2 मिनटात शेळीच्या डिलिव्हरीची काळजी कशी घ्यायची ते थोडक्यात सांगतो शॉर्टकटमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, आता आपली शेळी वेळली एक 15 ते 20 मिनटं झालेलं आहे. तर शेळी वेळल्यानंतर काय करायचं, पहिलं तिला खोराक मांडायचं बरं का. ते बघा, तिने आता खाऊन घेतलेलं, कारण तिचं वेळेला तिचं पोट पूर्ण मोकळं झालेलं असते. आणि तिला खोराक मांडलं, कळलं तिला चाटूपर्यंत तेपर्यंत काय करायचं, आपण त्या शेळीला व्यवस्थित गरम पाणी वगैरे ठेवायचे. तोपर्यंत गरम पाणी झालं की आपल्याला काय करायचं आहे, त्याची कास आहे का, त्याची कास व्यवस्थित धुवून घ्यायची. बघा, त्याची कास व्यवस्थित धुवून घेताना काय करायचं आहे, आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट, तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, तुम्हाला दाखवत होता. एका बकेटमध्ये असं काढून घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं. कारण गरम पाणी जर मारलं तर त्या शेळीच्या जे आता मुंग्या वगैरे आलेल्या असतात त्या थोडं गरम पाण्याने फ्रेश होतात. आणि गरम पाण्याने धुवून घेतलं, काय करायचं, त्याची खीळ फोडून घ्यायची. आता खीळ फोडायला कसं, पहिलं लोक गौरीवर खीळ फोडायची असं म्हणत होते, पण तसं काही नाही. तुम्ही गौरी फोडा किंवा एखाद्या वाटेत घेऊन शेडच्या बाहेर फेका. नाही तर पोटॅशियम परमॅग्नेटचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये खीळ फोडून तुम्ही बाहेर फेकून देऊ शकता. आता बघा, अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला, अर्ध्या तासाच्या आसपास म्हणजे होईल तेवढं लवकर त्यांना चिक पाजून घ्यायचा. जास्त पाजायचं नाही, एक कपच पाजायचा आहे. तर बघा, आता आपण काय केलं, आता इथं हे बघा प्यायला चापायला लागले. आता म्हणजे हळूहळू ते उठलेत आणि चापायला, शिळी त्यांना चाटते तोपर्यंत ते प्यायला पण बघायला लागलेत. हे बघा, तर आता आपण हे बघा, असं ह्या प्रकारे पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी आपण बनवलं आहे आणि त्याने आपण त्याची कास धुवून काय करायचं, स्वच्छ. आता हे पोटॅशियम परमॅग्नेटचं काय रोल आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे. तरी सांगतो, ज्यांना माहीत नाही त्यांना. हे निर्जंतुकीकरण करते, जे जंतू असतात टोटल ते मारून टाकण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्या जे सडाला जंतू असतात इतके दिवस आपलं सड बंद असते, त्यामुळे ती खीळ फोडावं लागते. ते खीळ फोडली की ते जंतू बाहेर पडतात आणि आपण ह्या पाण्याने धुतलं की ते जंतू वगैरे थोडेफार राहिलेले ते मरून जातात. आणि धुतल्यानंतर स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने आता हे बघा, अशी ही कास आहे का, स्वच्छ पुसून घ्यायची अशी. हे बघा, स्वच्छ कास पुसून घ्यायची व्यवस्थित, घाण लागलेले वगैरे राहू नये. आपण धुतल्यानंतर पण ते पाणी आपल्या काढायला त्यांना ओलं असल्यामुळे पिता येत नाही. स्वच्छ पुसून घ्यायची. आता ते बघा पूर्ण आता चापायला लागलेत, आपल्या प्यायला सापडायला लागलेत आपल्याला आईला. तर आपण त्यांना काय करू, आता पाजून घेऊ. हे बघा, सुरुवातीला त्यांना पिता येत नसते, व्यवस्थित हळूच धरून त्यांच्या तोंडाला असं सड लावायचं असते. तर मग ते काय करतात, एकदा प्यायला सापडलं, पहिला दिवस आहे म्हणून, नाही तर ते उद्यापासून बरोबर चापतात. 1 ते 2 दिवस गरज नाही, पहिल्याच दिवशी. आता आपली रात्री वेळी ना, रात्री सकाळी एकदा पाजलं की ते उद्या संध्याकाळपर्यंत ते टोटल स्वतःच्या मनाने पितात ते. हे बघा, आता असं व्यवस्थित आपण त्याच्या तोंडात द्यायचं. हे बघा, नाहीतर काय होतं, मग त्यांना पिता येत नाही, ते असं चापते जाते. आहेतच किती अर्ध्या तासाचे करडेत व्यवस्थित, अजून शिळीने चाटले पण नाहीत. पण कसं आहे, आल्या त्यांच्या पोटात आग पडलेली असते, असं भकललं असते. त्याने काय करायचं, होईल तेवढं लवकर त्यांना चिक पाजायचा. आणि जास्त पाजायचं नाही बरं का, 1 कपच्या आसपास, 1 कप ते 1.5 कपाच्या पुढे पाजू नका बरं का अचानक. नंतर 1 घंट्यानी, 1 ते 1.5 घंट्यानी काय करायचे, परत थोडासा अर्धा-1 कप पाजून घ्यायचे. आणि मग त्यांना व्यवस्थित, आपल्याला मांजरानी किंवा कशाने, आपला जरी फार्म असला तरी कुठून यायला त्याला जागा असते, त्याच्यामुळे ते आमच्याकडे त्याला डालगं, टोकर डालगं असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात बघा, त्याच्या खाली आपण त्याला व्यवस्थित ठेवून देणार आहेत. बघा, पाजायचं झाल्यानंतर किती सुंदर कळत बघा मित्रांनो. आता आपण शेळीचं पूर्ण अर्थचक्रावर नंतर व्हिडिओ बनवणार आहेत. आणि आता उद्यापासून, दुसऱ्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवसापासून, आज वेली दुसऱ्या दिवसापासून 1 महिन्यापर्यंत आपल्या लहान पिल्लांची कशी काळजी घ्यायची ते पण आपण सांगणार आहेत. पण आता एकाच व्हिडिओमध्ये सांगितलं तर भरपूर मोठं होईल आणि मग आपले मित्र काय करतात, अर्ध्यातच व्हिडिओ सोडून देतात. हे बघा, त्यांना आपण 1-1 कपाच्या अंदाजे
पिल्लांना चेक पाजून घेतलेला आहे. लाईट गेल्यामुळे मित्रांनो थोडा व्हिडिओला क्लिअरिटी नाही आहे. आपल्या फ्लॅशने जेवढा क्लिअर येईन तेवढंच आहे, कारण अचानक रात्री शिळीवालींना लाईट पण गेलेली आहे. तर हे बघा आपण चिक वगैरे पाजून घेतला व्यवस्थित. आणि हे बघा असं खाली पोते हातरायचे बरं का. आपण वेल्यानंतर बी शिळीच्या पुढे पोते मांडत असतो, त्याच्यावरच कडं मांडत असतो. हे बघा आता आणि या डालग्याच्या खाली आपल्याला पोते हातरून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला खाली त्यांच्या अंगाला धूळ लागणार नाही आणि त्यांना गरमी भेटावं, जास्त थंड वगैरे लागू नये. खाली इथं कोबा आहे ना, कोबा गार पडत असतोय. आता याच्या खाली आपण कडं टाकून घेणार आहे. हे बघा आता इथं आणि त्याच्या बाजूलाच शिळी बांधणार आहेत. व्हिडिओ थोडासा क्लिअर दिसणार नाही मित्रांनो अंधार असल्यामुळे. पण हे बघा लगेच शिळीला असं भुसकट वगैरे काहीतरी मांडून घ्यायचे, कारण ते जरी आपण तिला थोडी पेंड चारली तरी पोट भरेपर्यंत आपण पेंड घेऊ ते चारू शकत नाही, कारण पोट फुगण्याची शक्यता असते. तर लगेच थोडंसं हरभऱ्याचं भुसा असो, तुरीचा भुसा असो, कशाचे भुसकट असो किंवा चारा असो, लगेच चारा द्यायचा आहे मित्रांनो तिला ताबडतोब. त्याने तिचं पोट असं व्यवस्थित भरून घेईल. ते बघा आता तुम्हाला आता याच्या खालचे करड दाखवतो एकदम असे आरामात. हे बघा असे करड याच्या खाली टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला भीती नाही मांजराची वगैरे, जरी चुकून आपल्या फार्ममध्ये मांजर वगैरे शिरलं तर. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण आता याच्या पुढं जे नवीन नवीन व्हिडिओ टाकणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की या काढांची आता काळजी कशी घ्यायची ती 1 महिन्यापर्यंत, आणि त्याच्यानंतर आपण शिळीचं पूर्ण अर्थचक्र वगैरे असे बरेच व्हिडिओ टाकणार आहेत जे तुमच्या काम येतील. तर धन्यवाद मित्रांनो.